मित्रांनो नमस्कार. चिक्कूच्या झाडाकडं चक्कर मारत होतो तर बघा असे काही चिक्कू आहेत जे पक्ष्यांनी खाल्ले. नेमकं कोणत्या पक्ष्यानं खाल्लं आहे तर मला काही सांगता येणार नाही आहे, पण यावर्षी ना चिक्कूला 2 वेळेस चिक्कू लागले, म्हणजे वर्षातून 2दा चिक्कू आले. आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये ना चिक्कू जास्त पिकायला लागले. उन्हामुळं ते जास्त वळून येते, म्हणजे जास्त पिकायला सुरुवात झाली. तर मग एक अंदाज आहे का सकाळ संध्याकाळ आमच्या झाडावरती ना कावळे जास्त बसतात, तर मग हे कावळ्याने खायला चिक्कू आहे. तर मित्रांनो आता सहसा आहे ना पक्ष्यांनी खायला चिक्कू कोणी जास्त खात नाही. तर आपण सोशल मीडियावरती यूट्यूबला जास्त पाहिलं आहे का पक्ष्यांनी चिक्कू खायला बुवा लोक जास्त आजारी व्हायला लागले. पण लहानपणी जेव्हा आम्ही लहान होतो ना तो पक्ष्यांनी जे फळं खायलेत ते खाल्लं तर चांगलं राहते असं म्हणायचे ना, आम्ही ते फळं खायचो. म्हणजे पेरू असेल, आंबे असतील, चिकू, सीताफळं, हे जे फळं आहेत हे फळं पक्ष्यांनी खायला जर आपण खाल्ले तर चांगलं राहतं आहे बुवा. म्हणजे जर काही आजार असतील, तोंडाचे आजार किंवा व्यवस्थित बोलता येत नाही बुवा, बोबडं बोलत आहे, तर मग ते फळं खाल्लं का चांगलं बोलता यायचं असं म्हणायचे जुनी लोक. आणि पक्ष्यांनी खायला फळ हे लहान पोरांना खायला द्यायचे. पण आता सहसा असे फळं कोणी खात नाही. चिक्कूचे झाड आहेत नाही खूप वाढलेले, म्हणजे मोठे झाले, आणि याच्यावर जे चिक्कू आहेत शेंड्यावरती हेच चिक्कू कावळे किंवा काही दुसरे जे पक्षी आहेत किंवा खारुताई हे खात आहे, आणि ते बरोबर पिकलेच खात आहे, कच्चे खात नाही. तर मित्रांनो बघा, झाडं लावल्याचा आम्हाला पण फायदा झाला आहे, पक्ष्यांना पण झाला आहे, आम्हाला पण खूप चिक्कू आता खायला भेटतात आहे, फळं खायला भेटतात आहे. आणि आता आमची आई आहे, ती आई ही चिक्कू आता काही विकायला पण नेते. म्हणजे आत्तापर्यंत तिनं जवळजवळ 5-6 पाट्या मोठमोठ्या ह्या विकल्या पण आहे. मित्रांनो बघा, ज्यावेळेस झाडं लावली ना त्यावेळेस फक्त आम्ही आमचं काम केलं, पण आता झाडं मोठी झाली आणि आता झाडं आम्हाला खूप काही द्यायचं काम करून राहिले. याआधी पण आपण कालचा व्हिडिओ पाहिला, जे मध होतं, म्हणजे जे मूळ चिकूत झाडाला होतं त्या मधमाशा त्यांना पाहिजे तेवढं मध घेऊन गेल्या, बाकीचं मूळ तसंच राहिलं आणि ते आम्ही काढून ते खाल्लं. तर मित्रांनो बघा, आपली शेती असेल, आपलं जमीन जागा जिथं असेल तिथं 1-2 झाडं तरी लावली पाहिजे. आता उन्हाळा चालू आहे आणि जेव्हा पाऊस पडेल तेव्हा जरी लावली ते चालतील. नक्कीच याचा फायदा झाडं लावण्याचा किंवा निसर्ग आपल्याला खूप काही देतो, फक्त ते आपल्याला घेता आलं पाहिजे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त झाडं लावा. या उन्हाळ्यामध्ये आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे का जास्तीत जास्त झाडं या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण लावली पाहिजे.